सातसंगजी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. लहान मुली देखील अशा प्रकारे सांगत आहेत, जल बचाओ कल बचाओ. लहान मुलगी बोबडं बोललेलं समजलं नाही म्हणून ती मोठी मुलगी सांगत आहे. मित्रांनो, बाल प्रदर्शनी पाहून झाल्यानंतर हा दुसरा विभाग आहे, यामध्ये चॅरिटीचा आहे. हे पहा, मिशन कसं चॅरिटी करते, पूरग्रस्तांना मदत, शिवाय स्पोर्ट लोकांना. या ठिकाणी हे दाखवले की झाडांचं महत्त्व काय आहे या ठिकाणी सांगितलंय. आणि हे पहा, या ठिकाणी साईडला जो गहू लावलाय हे आधी त्यांनी तयार केलाय बरेच दिवस, त्यामुळे आता गहू उगून आलाय. आणि या ज्या माता ज्या तिकडे सेल्फी वगैरे फोटो काढत आहेत त्या वेगवेगळ्या विभागात काम करत असतात. त्यांच्या विभागातून ते वेळ काढून पुन्हा येतात आणि हे सर्व पाहत असतात. हे बघा, माताजींचं वृक्षारोपण. आणि या ठिकाणी आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर दिसेल की चॅरिटी किती मोठ्या प्रमाणात मिशन करते. शिवाय झाडांचं लावणं, हे बघा, वेगवेगळ्या प्रजातीची झाडे, फुलं. 21, 22, 23, 24, 2000 म्हणजे यानुसार 600+ लोकेशनला पोहोचलोय. 430 सिटी आणि 5 लाख पर्यंत झाडं लावण्याचा उपक्रम पूर्ण केलाय. अशा प्रकारे ते टप्पे आहेत. आता प्रदूषणाची जागृती केली आहे, कारण की प्रदूषण हे पर्यावरणासाठी घातक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कासवांच्या बाबतीत हे प्रदूषण किती घातक ठरले. त्यासाठी मोठं कासवाचं एक इथं प्रतिमा केली आहे आणि पाण्यामध्ये कचरे वगैरे टाकलाय. बघा, प्लास्टिक से नो टू प्लास्टिक, प्लास्टिकला नको म्हणा आणि वन्य प्राणी जीव वाचवा, तसेच समुद्री जीव देखील वाचवा, असा संदेश दिला आहे. आणि या ठिकाणी सांगितलं आहे की 10%च फक्त पोल्युटंट पाण्यामध्ये तरंगतात, बाकीचे सगळे पाण्यामध्ये बुडलेले असतात. म्हणजे तुम्हाला वर जितकं प्रदूषण दिसतंय त्याच्यापेक्षा जास्त प्रदूषण पाण्याच्या आतमध्ये देखील असते. त्यामुळे प्रदूषण काही होऊ दे, से नो टू प्लॅस्टिक, से यस टू पेपर. पेपरचा वगैरे वस्तू वापर चला, अशा प्रकारे. आणि SNCF ही काही संस्था आहे, ही संस्था मिळून चॅरिटी करते आणि मिशन सोबत काम करते. ही माहिती आपण या माताजींकडून घेतलेली आहे. आता पुढे संगीत सेरेमनीच्या इकडे आपण पुढे जातोय. बिफोर आफ्टर असे फोटो पण आहेत. आणि मुली या खूपच त्यांचं स्टेज डेअरिंग चांगलं आहे, व्यवस्थित सर्वांना समजून सांगत त्या. आता इकडे म्युझिक आणि आर्टमध्ये काय चाललंय बघू. माझ्या जीवाचा जीवलग राजा आज आला या जीवनात. त्याचप्रमाणे जीवाचा जीवलग निरंकारी संत मिशन सांगलीमध्ये आलेला आहे. आणि आता भारताच्या नकाशावर वेगवेगळ्या लोकेशनवर कुठे कुठे मिशन आहे हे दाखवलेलं आहे. आणि परदेशात देखील न्यूयॉर्क आणि USA या ठिकाणी 22 कंट्री, 1 सेंटर इन USA, 35,000+ स्टुडंट्स. अशा प्रकारे काम आहे. जो बंदा निष्कर्म भाव से सेवा करता है उसे हमेशा जीत मिलती ही है. पेपरमधील कात्रण. फीडबॅक म्हणजे आपलं प्रदर्शन कसं वाटलं हे लिहायचं. आता फीडबॅक लिहिताना मी असा फीडबॅक लिहिला की लहान मुलांमध्ये सध्या व्यसनाधीनचं प्रमाण भरपूर आहे, नशेखोरीचं प्रमाण भरपूर आहे. त्या संदर्भात काहीतरी प्रदर्शनामध्ये हवं होतं, असा माझा फीडबॅक. आणि आईनं मोठ्या अक्षरात काय काय लिहिले, मी शेती करते, शेतमजुरी करते आणि कुटुंबाचं पालन पोषण करते, तर त्या संदर्भात शेतमजुरांचं देखील तुम्ही काहीतरी दाखवा, असं काहीतरी लिहिले. बंद आहे म्हटलं, उत्सुकता जास्तच लागली. आम्ही तिथेच उभारलो. मग पुन्हा आम्हाला आत सोडलं, तुम्ही जाऊन या म्हणजे आतमध्ये काय बघून या. आणि इथे बघा, या ठिकाणी लाईट बंद करून निरंकारी मिशनचे व्हिडिओ चालू आहेत. माताजी सुदीक्षाजी महाराज, थोडक्यात काय डॉक्युमेंटरी. आणि डॉक्युमेंटरीतून बाहेर इथे लगेच पंडाल. हे बघा, पूर्ण अंधारातून एकदम उजेड. हे बघा, डॉक्युमेंटरीतनं बाहेर आलो, संपलं. मग फायर पोस्ट. आणि आता पूर्ण समोर दिसतोय हा संत निरंकारी समागमचा पंडाल. आता इथे एक मुलगी बघा किती मन लावून बसले, ध्यान लावून. आता माता सुदीक्षाजी महाराजांचं प्रवचन सुरू होणार. आणि या प्रवचन दरम्यान किती गर्दी आहे. या दिवशी मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सगळ्यात जास्त गर्दी जाणवली. माताजींचं प्रवचन संपल्यावर लंगरमध्ये लय गर्दी होत्या म्हणून आम्ही पहिलाच लंगरकडे चाललो. विशालता चौक, इकडे खाद्य भांडार आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर लंगर. आता लंगरमध्ये तुम्ही कुठेही जावा मित्रांनो, जाताना तुम्हाला माता सुदीक्षाजींचं प्रवचन कुठेही ऐकू येणार, पूर्ण पंडालमध्ये. सिर्फ और सिर्फ हम भी आगे हर किसी को ये प्रेम ही देते हैं.
इतकी सारे लोक राहायला आलेत म्हणजे चार्जिंगचा प्रश्न देखील असणार. हे बघा मोबाईल चार्जिंग एकाच ठिकाणी आहे. तुम्हाला जर हे शोधायचं असेल तर किती किलोमीटर लांबून यायला लागेल, कारण की 500 एकरचा परिसर आहे. कोल्हापूर क्षेत्र आणि प्रकाशन. माताजींचं भाषण चालू झाल्यावर, प्रवचन चालू झाल्यावर सर्वजण शांत बसून ऐकायचे बरं का. इव्हन लंगरमध्ये देखील, आता इथे ट्रान्सपोर्ट करून पुढे आम्ही गेलो, लंगरमध्ये देखील सर्वजण शांत होऊन ऐकतात पूर्णपणे. पंडालामध्ये कुठंही असू दे, या 450 ते 500 एकरमध्ये माताजींचं प्रवचन बोललेलं ऐकू येते. आणि आता लंगरच्या लाईनमध्ये मी थांबलो. माताजींचं प्रवचन झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट चालू होत नाही. उभारून लोक कंटाळले म्हणून बसायला लागले. आणि आता प्रवचन संपलं, मग सगळेजण चाललो. आणि या ठिकाणी गावातले काही व्यक्ती मला दिसले. त्यांच्या बाबतीत देखील एक महत्त्वाचा व्हिडिओ माझा येणार आहे नंतर. आणि हे बघा मित्रांनो, मी देखील चाललो. आता आतमध्ये लंगरमध्ये गेलो आणि हे बघा माताजी ते सगळ्या उठायला लागल्या. प्रवचन होईपर्यंत सर्वजण शांत ऐकतात. SNM दिल्ली म्हणजे दिल्लीची आपली ही मेन संस्था आहे आणि तिथून पुन्हा पूर्ण भारतात प्रसार झालाय. पण टाटा अजून तसंच छापलेला आहे. तशा शिक्क्याचा पंच आहे तो, त्यामुळे कधी जात नाही. आता माझ्या पुढे जी 3 मुलं बसलेत त्यांच्यासोबत काय घडतंय बघा. एक आवाज येईल आणि काय होते सांगतो. हे पहा, माताजी ताट हे मागून वाढत आहेत. मग पुढे ताटं कशी गेली तर माताजीच्या हातून 4 ताटक सटकले आणि बरोबर एकमेकांच्या हातात बरोबर अशी पडत पडत गेली. काय योगा आहे बघा. बरोबर असंच मुलगा ऍक्शन करून दाखवते कशा प्रकारे गेली अशी हो का. आता लंगरमध्ये प्रसाद तयार झाला. भात, भाजी, आमटी आणि आता ही लहान मुलगी येईल वाढायला आचार. लहान मुलं देखील बिंदास्त फिरालती आणि हा मुलगा ती चेष्टा करायला तुला पोत्यात भरतो वगैरे, त्यामुळे ते मुलगा रागाने चेष्टा करलाय. आता हे बघा ताटं झाडून या ठिकाणी पुन्हा आता आम्ही हात धुवायला मित्रांनो या ठिकाणी एक माताजी स्वतः हातावर पाणी घालालत्या, अशा प्रकारे सेवा द्यालत्या. आता या ठिकाणी निरंकारी प्रदर्शनाचे पुस्तके, टी-शर्ट, भरपूर गोष्टी त्यांनी विकाय ठेवल्या. अगदी स्वस्त रेटमध्ये आणि खूप क्वालिटी वस्तू होत्या. आता लंगरमधून प्रसाद करून आता मी घराकडे चाललोय. तर जाताना देखील मित्रांनो हे बघा ट्रान्सपोर्टची सुविधा इतकी आहे. सांगलीमधून फ्री बस आहे तिथे जाण्या येण्यासाठी, कारण की इतकी गर्दी होते हायवेला, त्यापेक्षा ट्रॅफिक मॅनेज करण्यापेक्षा फ्री बस ठेवले आहेत. आणि हे बघा या ठिकाणी बस, पुन्हा या ठिकाणी चालत जाणारी जी लोक आहेत ती ट्रान्सपोर्ट ऑफिस. आणि हे बघा 59 निरंकारी संत समागम फ्री बस आहे अशा प्रकारे सांगलीतून येण्या जाण्यासाठी. तर लोक मित्रांनो फक्त माताजींचं 20 मिनिटाचं प्रवचन ऐकायसाठी इतकी लोक यायचे. पुन्हा ते सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी 4 चाकी गाडी करून जायचे. आणि बघा रस्त्यातून बाहेर जाताना ट्रॅफिकला थांबवलं आहे महात्माजींनी म्हणजे सेवेकरांनी. आता इकडून चालत आई आणि मी साधारण 2 ते 2.5 किलोमीटर जाणार, कारण की मेन गेटपासून आम्ही बाहेर निघलोय, पण माझी गाडी ही खूप लांब लावली आहे. आता आम्ही चालत चालत चाललो बघा दोघेजण. आणि प्रवचन संपल्यावर पंडालामधून आतून आवाज येतोय की किमान 3-4 लोक हरवल्याची सूचना कायम चालू आहे, की इथे हरवले आहेत त्यांनी खोया पायामध्ये भेटा. आता या ठिकाणी गाडी मित्रांनो करून आलेली लोक चाललेले आहेत. हे पहा गाडीमध्ये बसले आहेत आणि हे इथं बहुतेक लोक पुढे थांबले आहेत आणि गाडी नुसताच चाललेली आहे. आणि आई आणि मी आता चालत चालत चाललोय आमच्या गाडीकडे. हे बघा चाललो आता जरा फास्ट. आई देखील फास्ट, मी पण फास्ट. टू 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 टू. आता कृषी प्रदर्शन मित्रांनो, हे कृषी विकासचं कृषी प्रदर्शन याचे भाग समागमचे भाग संपल्यावर येणार आहेत आणि ते देखील अतिशय भारी आहेत. तर चला आता मी चाललो, आई आणि मी गाडी घेऊन डिग्रजच्या कृष्णाकाठी आणि आलो कमानीतून आपल्या गावच्या आत मौजे डिग्रज आपल्या गावाकडे. आणि या दिसले महादेव अण्णा दिसले आपल्या नदीवरले. आता 4 रोज झालं बघायला जाते. झाडून पूर्ण गाव होतं, तुम्ही तेवढं नाही जायचं. हे एवढा सुंदर सोहळा आहे की आयुष्यात मागं बी होणार नाही पुढे बी होणार नाही. असं एवढं एक स्वर्ग उतरलाय धर्तीवर, असं होतं. तुम्ही जायला पाहिजे. काय पान खायला काय उद्या सकाळी जावा, लग्न सोहळा आहे तिथं उद्या लग्नात बघा, सामुदायिक लग्न जाऊन या, बघायला मिळणार नाही पुन्हा. अवलय भारी, कोणाच्या गाडीला हात दाखवून गेला. डिग्रजचा कृष्णाघाट पाहत चला पोहोचला. याच्या नंतर देखील भरपूर भाग मित्रांनो येणार आहेत. सबस्क्राईब करा आणि खुश राहा.